पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली। साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनी। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आताच मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यास सुरुवात झालेली आहे। काही बहिणींनी बँकेमध्ये जाऊन गर्दी सुद्धा केलेली आहे। बहिणींनी बँकेमध्ये जाऊन गर्दी करायची नाही। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता उद्याही पैसे जमा होतील, जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींना आजच पैसे येणार आहेत। बघा, काही बहिणींना आज सकाळपासून पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना आज दुपारी पैसे येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, ज्यांना सकाळी पैसे आलेले आहेत त्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले आहेत। नंदुरबारमधील भरपूर लाडक्या बहिणी बँकेमध्ये गर्दी करून सुद्धा बसलेले आहेत। म्हणजे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे हस्तांतर होत आहेत। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज फक्त तुम्हाला एप्रिल महिन्याच्या माध्यमातून पैसे मिळणार नाहीत तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणजे ज्या ज्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहेत त्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे, बटन सुद्धा दाबलेले आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा नक्की ऐका। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी। तर बघा लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। काही बहिणींना आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या सर्व बहिणींना आजच पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। परंतु भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता आलेला नाही। बघा, सकाळपासून अशा पण काही माता भगिनी आहेत की त्यांना अजून एप्रिल हप्ता आलेला नाही। त्यामुळे त्यांना असं वाटत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली। बघा, सकाळपासून आम्हाला सुद्धा भरपूर कॉल आलेले आहेत, भरपूर मेसेज आलेले आहेत की लाडकी बहीण योजना बंद झाली का, कारण महिना संपत आलेला आहे तरी पण आमच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता जमा झालेला नाही। तर त्यांना आम्ही सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा बंद होणार नाही। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत सर्व लाडक्या बहिणीने काळजीपूर्वक ऐकायचं आहे। देवेंद्रजी, अजितदादा, महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा।
लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं. बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत. आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सोबतच पुढील 5 वर्ष या योजनेमध्ये कसलाही बदल केला जाणार नाही. त्यामुळे कोणत्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. ज्यांना पैसे आले नसतील त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, एप्रिल हप्ता सर्व बहिणींना येणार नाही, कारण अर्जांची छाननी करूनच आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये या निकषांमध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. तुमच्या शेजारील काकूला पैसे येतील, शेजारील ताईला पैसे येतील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे येणार नाही. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे. म्हणजे आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमधून 6 लाख बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या बहिणी या चालू वर्षामध्ये पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांचा अर्ज सुद्धा बादच केला जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सरसकट सर्व जिल्ह्यांमधील सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे येणार नाहीत. कारण एकाच दिवशी सर्व पैसे सोडणं शक्य नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आज एप्रिल हप्ता सोडायचा आहे, त्यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि अक्षय तृतीयाची ओवाळणी सुद्धा सोडायची आहे. म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 लाभांतर्गत पैसे सोडायचे आहेत, परंतु प्रत्येक लाडक्या बहिणीला हे पैसे सोडणं शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण अशा याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. बघा सगळ्यात सोपी पद्धत झालेली आहे. म्हणजेच राज्य सरकारने निर्णय घेतला की आज पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात येणार आहे. म्हणजे आज ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरी यादी 10 जिल्ह्यांची आहे. म्हणजे उद्या दुसऱ्या यादीमधील 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 6 जिल्हे म्हणजे तिसऱ्या दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. एकत्रितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये सर्व पैसे विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण आजपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. परंतु या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी बँकेचे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी बँकेचे 4 नियम पाळणार आहे, ज्या बहिणी बँकेचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा लाडकी बहीण योजनेच्या 4 पात्रता आहेत, परंतु बँकेवरती सुद्धा नियम लावलेले आहेत. तर या नियमांमुळे काही लाडक्या बहिणींना आज पैसे सुद्धा आलेले नाही, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडलेले आहेत. म्हणजेच जर तुम्हाला आज पैसे आले असतील तर तुमची कोणतीही प्रक्रिया राहिलेली नाही. म्हणजेच तुम्ही त्या बँकांच्या 4 नियमांमध्ये बसत आहेत. कारण आज स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी नियमामध्ये बसत असेल त्यांनाच पैसे येत आहेत, काही बहिणींना पैसे आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या बँकांच्या 4 नियमांमध्ये बसत नाही त्यांना अजून पैसे
आलेले नाही, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडलेले असतील. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा खात्री करून घ्या की तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का. जर बसत असाल तर काळजी करायची गरज नाही, परंतु नसत बसाल तर तुम्ही तातडीची सूचना लक्षात घ्यायची आहे. तर बघा, बँकेवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत. तर त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे आधार कार्ड. बघा लाडक्या बहिणींनो, आज आधार कार्डवरती नियम लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, त्यांचा अर्ज पात्र ठरलेला आहे, तर त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करायचं आहे. बघा, तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि ओळणीचे पैसे हे आधार कार्डच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं असेल, म्हणजे सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे, जर तुम्ही 2015, 2014, 2013, 2012 या सालांमध्ये आधार कार्ड काढलेलं असेल, अजून ते आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, तर लवकरात लवकर अपडेट करा. सोबतच त्याच्यावरती जे नाव आहे, सोबतच जन्मतारीख आहे, सोबतच तुमचा पत्ता आहे, तो सुद्धा व्यवस्थित आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या पासबुकवरती जी माहिती आहे तीच माहिती तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे. ज्या बहिणी आधार कार्ड अपडेट करतील त्यांनाच पैसे येणार आहेत. परंतु आधार कार्डवरती नाव जर चुकीचं असेल, जन्मतारीख चुकीचं असेल, पत्ता चुकीचा असेल, तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम KYC संदर्भात आहे. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे. बघा, तुमचं बँक खातं ग्रामीण बँकेमध्ये असू द्या किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असू द्या किंवा इंटरनॅशनल बँकेमध्ये असू द्या, म्हणजे तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असेल, परंतु त्या बँक खात्याची KYC करणं अनिवार्य आहे. ज्या बहिणी बँक खात्याची KYC करतील त्यांनाच आज पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी बँकेची KYC करणार नाही त्यांना पैसे येणार नाहीत, कारण 1 एप्रिल ते 31 मार्च आपलं आर्थिक वर्ष असतं. म्हणजेच आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC करा. KYC केलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु ज्या बहिणी KYC करणार नाही त्यांना पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो तिसरा नियम म्हणजे DBT. बघा, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व माता भगिनींना माहिती आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे, बोनसचे पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपली DBT ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आधार कार्डमध्ये अपडेट आलेलं होतं, त्यामुळे भरपूर बहिणींची DBT डिॲक्टिव्ह सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींची DBT डिॲक्टिव्ह झालेलं असेल त्या सर्व लाडक्या बहिणींनी आज DBT ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की DBT ऍक्टिव्ह आहे का हे कसं पाहायचं. तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही क्रोमवरती जायचं आहे किंवा गुगलवरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही माय आधार ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. सोबतच आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. तो OTP त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक ऑप्शन येणार आहे, तो ऑप्शन म्हणजे बँक सेटिंग. बघा, ज्या बहिणी बँक सेटिंग याच्यावरती टच करतील आणि त्या ठिकाणी त्यांना जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तर पैसे येतील, परंतु जर तुमची DBT काही कारणास्तव डिॲक्टिव्ह झालेले असेल तर पैसे येणार नाहीत. राज्य सरकारकडून आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तब्बल 6 लाख बहिणींचे अर्ज आज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये तर तुम्ही सुद्धा DBT ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती चौथा नियम लागू झालेला आहे तो म्हणजे पॅन कार्ड. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या नवीन वर्षामध्ये पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे. म्हणजे आतापासून जुन्या पॅन कार्डवरती कोणतेही काम होणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण आपल्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक केलेलं होतं, परंतु जे पॅन कार्ड लिंक केलेलं होतं तर ते पॅन कार्ड आता जुनं झालेलं आहे. म्हणजे आतापासून नवीन पॅन कार्ड आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नवीन पॅन 2.0 हे सुद्धा आपल्या आधार कार्ड सोबत, आपल्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे. जर तुम्ही पॅन कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. राज्य सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 बँकेच्या 4 नियमांमध्ये पात्र असतील त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये, मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून मागील 2 महिन्यांचे 3000 रुपये आलेले असतील तर तुम्हाला आज एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे
येणार आहेत। परंतु तुम्ही लाडके बहीण असाल, तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुम्ही या बँकेच्या 4 नियमांमध्ये बसत असावे। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे येतील, परंतु ज्या बहिणी बसत नसेल त्यांना पैसे येणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। बघा, तुम्हाला मी अगोदर व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की एकाच दिवशी सर्व म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून आज पहिली यादी 20 जिल्ह्यांची जाहीर करण्यात आलेली आहे। सोबतच उद्यासाठी दुसरी यादी 10 जिल्ह्यांची आणि परवा दिवशीसाठी तिसरी यादी 6 जिल्ह्यांची आहे। म्हणजेच आज पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि ओळणीचे पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काटेकोर पद्धतीने पाहायचं आहे की तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का। ज्या बहिणी 20 जिल्ह्यामधील असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण त्यांची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी भरपूर दिवसापासून एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होते। सोबतच काही बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची, मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते। तर त्या बहिणींना आज मागील पैसे सुद्धा येणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तर बघा माता भगिनींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बुलढाणा जिल्हा, दुसरा जिल्हा जालना जिल्हा, तिसरा जिल्हा परभणी जिल्हा, चौथा जिल्हा लातूर जिल्हा, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा बीड, 7वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 8वा जिल्हा नाशिक, 9वा जिल्हा अहिल्यानगर, 10वा जिल्हा सोलापूर, 11वा जिल्हा सांगली, 12वा जिल्हा सिंधुदुर्ग, सोबतच 13वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सातारा, 15वा जिल्हा रत्नागिरी, 16वा जिल्हा रायगड, 17वा जिल्हा पुणे, 18वा जिल्हा ठाणे, 19वा जिल्हा पालघर आणि 20वा जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। उद्याचे 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, उद्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच नांदेड, हिंगोली, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोबतच अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, म्हणजेच उद्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। आणि परवा दिवशी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि मुंबई शहरमधील काही विभागांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर करायचे आहेत। त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत। म्हणजेच आज सर्व माता भगिनींना पैसे येणार नाही, उद्या सर्व माता भगिनींना पैसे येणार नाही, परंतु परवा दिवशी सरसगट सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, काही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत। या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या मोठ्या बँकेमध्ये जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील। त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये ज्यांचे बँक खाते असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। त्यामुळे या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर बघून घेऊयात, जेणेकरून तुमचं बँक खाता असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। तर बघा लाडक्या बहिणींनो, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक ओव्हरसीज बँक, पाचवी बँक इंडियन बँक, 6वी बँक IDFC बँक, 7वी बँक IDBI बँक, 8वी बँक ICICI बँक, 9वी बँक HDFC बँक, 10वी बँक पेटीएम बँक, 11वी बँक सिटी बँक, 12वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक कॅनरा बँक, 14वी बँक बँक ऑफ इंडिया, 15वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक भारत बँक, 17वी बँक बँक ऑफ बडोदा, 18वी बँक ॲक्सिस बँक, 19वी बँक पोस्ट बँक, 20वी बँक इको बँक, 21वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि 22वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजेच ज्या बहिणींचं बँक खातं या 22 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येतील। याच्यामध्ये पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं यामध्ये नसेल त्यांनी काळजी करायची गरज नाही। बघा ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा आणि ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या 22 बँकेपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही, कारण आज राज्य सरकारकडून आदेश देण्यात आलेला आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी कसलीच काळजी करू नका, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत
पोहोचणार आहेत। सोबतच ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असतील, पात्र असतील, त्या लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता घेण्यासाठी, गॅस कनेक्शनचे पैसे घेण्यासाठी आणि ओळणीचे पैसे घेण्यासाठी आज राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या माता भगिनी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज 4 लाभांतर्गत पैसे येतील आणि या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती पहिली पात्रता म्हणजे गाडी। बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला ही पहिली पात्रता माहिती आहे, परंतु लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे 6 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। बघा ज्या बहिणींच्या घरामध्ये 2 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये रिक्षा असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये टॅक्सी असेल किंवा एखादी भाड्यासाठी घेतलेली गाडी असेल तर त्या बहिणींना पैसे येणार आहेत। त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या माता भगिनींनी, ज्या लाडक्या बहिणींनी या गुढीपाडव्या सणानिमित्त गाडी घेतलेली असेल किंवा आता जेवढे पण सण झालेले आहेत तेवढ्या सणामध्ये गाडी घेतलेली असेल, म्हणजे या 2025 मध्ये 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर त्यांना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो पहिली पात्रता महत्त्वपूर्ण आहे, परंतु दुसरी पात्रता त्याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण आहे। कारण या दुसऱ्या पात्रतेमुळे भरपूर माता भगिनींचे अर्ज अपात्र होणार आहेत। आज 6 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा झालेले आहे। तुमचा सुद्धा अर्ज अपात्र होऊ शकतो, परंतु पात्रतेमध्ये बसत असाल तर काळजी करायची गरज नाही। सोबतच माता भगिनींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे उत्पन्न म्हणजे इन्कम सर्टिफिकेट। बघा तुमचं उत्पन्न या 2025 चालू वर्षामध्ये जर 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल, 5 लाख रुपये असेल, 6 लाख रुपये असेल किंवा 7 लाख रुपये असेल, म्हणजे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। कारण आज अर्जांची छाननी करून पैसे सोडण्यात आलेले आहे। तर त्या छाननीमध्ये जी महत्त्वाची पात्रता चेक केलेली आहे ती म्हणजे या 2025 या चालू वर्षामध्ये ज्या ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, म्हणजे 1 लाख रुपये असेल, 1.5 लाख रुपये असेल, 2 लाख रुपये असेल किंवा 2,40,000 रुपयापर्यंत असेल त्या बहिणींना पैसे येतील। परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2,50,000पेक्षा जास्त झालेलं असेल, म्हणजे याच्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख रुपये, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न जास्त झालेलं असेल त्यांना पैसे येणार नाही। त्यांनी मोबाईलच्या मेसेजची आणि बँकेची मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो तिसरी पात्रता महत्त्वपूर्ण आहे, परंतु हे तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यापेक्षा चौथी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पात्रता लक्षपूर्वक ऐका, अन्यथा 6 लाखांपैकी तुमचा अर्ज एक अपात्र सुद्धा होऊ शकतो। बघा तिसरी पात्रता म्हणजे नोकरी। बघा लाडक्या बहिणींनो या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या घरामधील मुलं असतील, मुली असतील, सरकारी नोकरीला कामगार म्हणून लागलेले आहेत। त्याच्यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, तलाठी, सोबतच रेल्वे कामगार असेल किंवा विविध सरकारी कार्यालय असतात त्या ठिकाणी नोकरीला सुद्धा लागलेले आहेत। जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये लागलेला असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रद्द सुद्धा केला जाणार आहे। थेट राज्य सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा दुसरी महत्त्वपूर्ण अशी पात्रता होती, तिसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण होती, परंतु चौथी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या बहिणी चौथ्या पात्रतेमध्ये बसत असेल तर त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांना थेट पैसे येणार आहेत। बघा चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य कोणत्याही ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तो परमनंट कामगार नसायला पाहिजे, घरामधील सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे, घरामधील सदस्य टॅक्स भरत नसावा आणि लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावीत। बघा याच्यामध्ये 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत, म्हणजे जी चौथी पात्रता आहे तर त्या चौथ्या पात्रतेमध्ये 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। याच्यामधील जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील पेन्शनधारक नसावा। बघा
बघा चुकून तुमच्या घरामधील एखादा सदस्य अगोदर शिक्षक होता, वकील होता आणि तो आता रिटायर झालेला असेल आणि त्यांना पेन्शन मिळत असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल, कारण त्यांच्याकडे सर्व डाटा गेलेला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामधील पेन्शनधारक असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, निराधार योजना या ज्या सरकारच्या दुसऱ्या योजना आहेत, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही दुसऱ्या योजनांचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा केला जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो 4 पात्रता सांगितल्या. ज्या माता भगिनी 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसलेले असतील तर त्यांना काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये आज थेट पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला पात्र असतील म्हणजे त्यांचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमधून रिजेक्ट केलेला नसेल त्यांनाच या 4 योजनांचा अर्ज करता येणार आहे. त्या 4 योजना सुद्धा झटपट बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा या शिलाई मशीनसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये 2 पात्रता आहे. 2 पात्रतेमध्ये ज्या बहिणी बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. बघा पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये अप्रूव्ह असावा, पात्र असावा. आणि दुसरे पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. ज्या बहिणी या 2 पात्रतेमध्ये बसत असेल तर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच माता भगिनींनो जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे डांका मशीन योजना. बघा राज्य सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून डांका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु हे 52,000 रुपये मिळवण्यासाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. जर रेशन कार्ड नसेल तर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा उत्पन्न दाखला असायला पाहिजे. आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. ज्यांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे राज्यामधील सर्व माता भगिनींना, सर्व लाडक्या बहिणींना या तिसऱ्या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे जी तिसरी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना 25,000 रुपये रक्कम महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजे तिसरी योजना पिठाची गिरणी. परंतु या पिठाची गिरणीसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसतील त्यांना पैसे येतील. बघा पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र, सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. यासाठी तुमच्या गावामधील पोलीस पाटील, सरपंच असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला असायला पाहिजे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी 4थी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मोफत सौरचूल योजना. बघा या सौरचूल योजनेसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांना मोफत सोलर पंप देण्यात आलेला आहे त्याप्रमाणेच सर्व लाडक्या बहिणींना मोफत सौरचूल सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सकाळपासून आलेले आहेत. परंतु ज्यांना पैसे आलेले नाही तर त्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत म्हणजे गॅस कनेक्शनसाठी या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या माता भगिनी 4 पात्रतेत बसत आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत. बघा गॅस कनेक्शनसाठी पहिली पात्रता महत्त्वपूर्ण. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत. आणि 4थी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनचे पुस्तक तुमच्याकडे असायला आहे. म्हणजेच तुम्ही खरोखर गॅस कनेक्शनचे लाभार्थी आहात हे सुद्धा त्याचा पुरावा आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे. त्या संबंधित महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या. बँकेवरती काही नियम लावण्यात आलेले होते. ते सर्व नियम तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.